हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आइन्स्टाईन ट्युटोरियल्स. 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये कुठले क्वेश्चन्स करायचे, कुठले क्वेश्चन्स येऊ शकतात, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कुठले आहेत, अल्जेब्राच्या सगळ्या क्वेश्चन्सचं डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. ओके, व्हिडिओ तुम्ही शेअर करा, लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सगळ्या तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होईल. जेव्हा आपण एक्झामची तयारी करत असतो, आता राहिलेले कमी दिवस आहेत, कमी दिवसांमध्ये सर आम्ही नक्की कुठले क्वेश्चन करायचे, बोर्डाला जे प्रश्न येतात हे नक्की कुठून येतात, आम्ही काय रेफर करायचं, कशाची प्रॅक्टिस करायची, ह्या सगळ्या क्वेश्चनचं सोल्युशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अल्जेब्राचे जे काही टॉपिक्स आहेत त्यापैकी आपला पहिला टॉपिक आहे लिनियर इक्वेशन्स. ओके, लास्ट 3 वर्षाचे जर आपण क्वेश्चन्स बघितले 2023 पासून ते आतापर्यंतचे, तर आपल्याला एक अंदाज येतो की कुठल्या टाईपचे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. प्रत्येक टॉपिकमधले कुठले क्वेश्चन्स आहेत हे आपण इथं ओव्हरव्ह्यू बघणार आहोत. आणि तुम्हाला दुसरा मी त्याचा सोर्स पण सांगणार आहे की हे क्वेश्चन्स कुठून आलेले आहेत. बोर्डाच्या एक्झाममध्ये जे काही क्वेश्चन येतात त्यापैकी 90% क्वेश्चन हे एकतर टेक्स्टबुकमधले असतात किंवा त्याच्याशी रिलेटेड असतात, त्याच्यासारखे असतात. दुसरी गोष्ट, बोर्डाला ज्या टाईपचे क्वेश्चन आलेले आहेत त्या टाईपचे एक्झॅक्टली क्वेश्चन मे बी रिपीट नाहीत होणार, पण आपल्याला त्यावरून एक अंदाज येतो मला या टॉपिकमध्ये कशावरती भर द्यायचा आहे, हे आपण यामध्ये बघणार आहोत. ओके, ही जी PDF आहे सर आइन्स्टाईन अकॅडमीचं आम्ही विद्यार्थ्यांसाठी बनवलेली आहे. यामध्ये पूर्ण क्वेश्चन पेपर ॲनालिसिस आहे अल्जेब्राचं, हे तुम्हाला लिंकमध्ये ह्याची PDF मिळून जाईल. आता बघा, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स पहिला आपला टॉपिक आहे अल्जेब्रामधला. यामध्ये MCQ जर बघितले आपण मागच्या 4 वर्षाचे, यातले कुठले कुठले MCQ आलेले आहेत, किती सिंपल MCQ आहेत बघा. आणि हे MCQ कुठून आलेले आहेत, तर राईट हँड साईडला आपले टेक्स्टबुक आहे, टेक्स्टबुक घेऊन तुम्हाला बसायचं आहे. टेक्स्टबुकमध्ये प्रॉब्लेम सेटमध्ये आपल्या MCQज ऑलरेडी दिलेले आहेत. ओके, जर तुम्ही पाहाल इथे राईट द डिग्री ऑफ गिवन डिटर्मिनंट. ओके, त्यानंतर टू ड्रॉ द ग्राफ ऑफ सो अँड सो, फाइंड वेन दिस इज. इथे बघा पहिला क्वेश्चन आहे आपल्या टेक्स्टबुकमधलाच. ओके, मार्च 24ला आलेला क्वेश्चन होता, ड्रॉ द ग्राफ ऑफ x + 2y = 4. इथे फक्त काय चेंज आहे, इथे फक्त इक्वेशन चेंज आहे, इथे फक्त त्याच्या व्हॅल्यूज चेंज आहेत, बाकी क्वेश्चन हा सिमिलर आहे. ओके, दुसरा क्वेश्चन आहे फॉर सायमल्टेनियस इक्वेशन dx दिलाय, dy दिलाय, x काढायचा आहे. या टाईपचा क्वेश्चन आजपर्यंत आलेला नाही आहे, म्हणजे हा येऊ शकतो. हा बघा 4 नंबरचा क्वेश्चन, हा एक्झॅक्टली कॉपी केलेला आहे, ॲज इट इज आहे. 23ला आला होता क्वेश्चन, एक्झॅक्टली कॉपी आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट, एका व्हॅल्यूची डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली आहे. हा डिटर्मिनंट फक्त वेगळा आहे, व्हॅल्यू म्हणजे क्वेश्चन्स सिमिलर आहेत. ओके, तो या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला MCQमध्ये लिनियर इक्वेशनमध्ये करायचे आहेत. कुठले जास्त क्वेश्चन करत बसायची गरज नाही आहे. पुढे बघूयात आता 1 मार्क्ससाठी जे काही क्वेश्चन्स आलेले आहेत यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, एकाच टाईपचे क्वेश्चन्स 1 मार्क्ससाठी आलेले आहेत. या क्वेश्चन्समध्ये बघा, आता हे 2 क्वेश्चन्स बघा, 17x + 15y = 11, सेम क्वेश्चन आहे. ओके, क्रॉस केलेले आहेत फक्त इक्वेशन टाईप करताना. इथे x - y विचारलं, इथे x + y विचारलं. म्हणजे तुम्ही जर याची प्रॅक्टिस केली असती 23ची 24च्या मुलांनी, तर त्यांना हा क्वेश्चन इझी आला असता. त्यानंतर हा क्वेश्चन बघा, आता फाइंड द व्हॅल्यू ऑफ x + y. अगेन मार्च 25ला सिमिलर क्वेश्चन आहे. काय चेंज झालेलं आहे या दोन्हीमध्ये, व्हॅल्यूज फक्त चेंज झालेल्या आहेत इक्वेशनच्या, बाकी क्वेश्चन सेम आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोविंग डिटर्मिनंट, डिटर्मिनंटची व्हॅल्यू विचारली आहे. क्वेश्चन कुठे आहे हा, हे बघा आपल्या टेक्स्टबुकमधला ॲज इट इज क्वेश्चन घेतलेला आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोविंग डिटर्मिनंट 4 3 2 7, 4 3 2 7 दिसला, मार्च 23चा क्वेश्चन. ओके, त्यानंतर कंप्लीट द फॉलोविंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ सो अँड सो. एक ग्राफचं इक्वेशन दिलेलं आहे, एक टेबल दिला आहे, तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. कुठं दिसतोय क्वेश्चन, प्रॉब्लेम सेटमध्ये दिसतोय. ओके, इक्वेशन फक्त वेगळं आहे, टाईप क्वेश्चनचा सेम आहे. सॉल्व द फॉलोविंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. बघा, सॉल्व द फॉलोविंग सायमल्टेनियस इक्वेशन. इक्वेशन काय आहे, x + y = 3, 3x - 2y = 4. ओके, या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला इथे दिसतील. ओके, हा जो 2nd नंबरचा क्वेश्चन आहे बघा, रिसेंटली मार्च 25ला आलेला क्वेश्चन आहे. कुठे दिसतोय हा क्वेश्चन आपल्याला, इथे दिसतोय, बरोबर आहे. व्हॅल्यू फक्त थोडीशी इथे चेंज आहे. हे इक्वेशन तर ॲज इट इज सेम यूज केलेलं आहे ऑलमोस्ट. ओके, ± चा चेंज आहे फक्त. सो हा क्वेश्चन सुद्धा आपल्याला इथे मिळाला. त्यानंतर काय दिसतंय, पुढचा क्वेश्चन आहे, एक इक्वेशन दिलेलं आहे, त्याचं सोल्युशन दिलेलं आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के, एक ॲक्टिव्हिटी आहे. ओके, ॲक्टिव्हिटी काही यामध्ये मे बी सापडणार नाही, पण ही ॲक्टिव्हिटी सिंपल आहे, तुम्हाला फक्त व्हॅल्यूज पुट करायच्या. 2 मार्क्ससाठी ॲक्टिव्हिटी आलेली आहे. त्याच्या खाली एक क्वेश्चन आहे, ABCD इज अ ट्रायंगल, 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स त्याचे गेलेले आहेत इन द फॉर्म ऑफ सो अँड सो. ओके, 2 इक्वेशन आपल्याला त्याचे लिहायचे आहेत फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन इन द फॉर्म ऑफ ax + by = c. जे काही त्याचे व्हॅल्यूज या इक्वेशन दिसत आहेत आपल्याला, हे फक्त या फॉर्मॅटमध्ये लिहायचे. यू डोंट हॅव टू फाइंड आउट ऑर कॅल्क्युलेट एनिथिंग. बघा पुन्हा एकदा, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे. म्हणजे या टाईपचा क्वेश्चन आहे हा, x + y = 6 वगैरे, सिंपल आहे.
ओके. त्यानंतर कंप्लीट द फॉलोइंग टेबल, मगाच्यासारखाच क्वेश्चन आहे, यासारखाच क्वेश्चन आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. पुन्हा कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. ही ॲक्टिव्हिटी फाइंड आउट करायची आहे, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची ॲक्टिव्हिटीने. ओके, सिम्पल आहे हे सुद्धा. म्हणजे आपल्याला काय कळतं यामध्ये बघा, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन, या टाईपचे इक्वेशन्स आपल्याला मॅक्झिमम विचारले जात आहेत. ओके, म्हणजे 2 मार्क्ससाठी कुठले क्वेश्चन्स आहेत, 2 मार्क्ससाठी यामध्ये ॲक्टिव्हिटीज आहेत, 2 मार्क्ससाठी सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन विचारले जात आहेत. 2 मार्क्सला कुठेच क्रॅमर्स रूल विचारला जात नाही, 2 मार्क्सला कुठेच ग्राफ विचारला जात नाहीये. ॲक्टिव्हिटी आणि सिम्पल इक्वेशन हे आपल्याला विचारले गेलेले आहेत. पुढे आता आपण येतोय 3 मार्क्ससाठी. 3 मार्क्ससाठी बघा क्वेश्चन कुठले आहेत. 3 मार्क्सला काय आला, आता क्रॅमर्स रूल आला. 2 मार्क्समध्ये क्रॅमर्स रूल नव्हता, पण आता 3 मार्क्समध्ये क्रॅमर्स रूल आलेला आहे. बघा, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय क्रॅमर्स मेथड. पहिला आहे 4x + 3y = 18. त्याच्या खालचा इक्वेशन आहे मार्च 24चा 3x - 4y = 10 समथिंग. ओके, एनिवे यामध्ये जे आपले इक्वेशन दिलेत किंवा इव्हन वरती सुद्धा दिलेले इक्वेशन, हे सगळेच्या सगळे इक्वेशन आपण क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे 3 मार्क्ससाठी कशाची तयारी करायची आहे बाबा, क्रॅमर्स रूलची. म्हणजे बघा, जेव्हा तुम्ही रिव्हिजन करताना आता क्वेश्चन वाईज जायचं. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं क्वेश्चन वाईज जायचं म्हणजे काय, लिनियर इक्वेशनमध्ये मला काय करायचं आहे, पहिलं मला MCQ करायचे आहेत, कशातले करणार, प्रॉब्लेम सेटमधले करणार. दुसरी गोष्ट मला काय करायचे आहेत, सिम्पल इक्वेशन आहेत, सॉल्व द इक्वेशन, कशातले करणार, प्रॉब्लेम सेटमधले करणार. तिसरं, मला 3 मार्कला काय कुठल्या टाईपचे क्वेश्चन येतात, 3 मार्क्ससाठी क्रॅमर्स रूलवरती क्वेश्चन येतात. म्हणजे माझा आता नेक्स्ट पॉईंट काय झाला, त्यामध्ये क्रॅमर्स रूलचे क्वेश्चन सॉल्व करायचे. किती सॉल्व करणार, सगळे नाही सॉल्व करत बसायचे. 4-5 क्वेश्चन सिमिलर टाईपचे, वेगवेगळ्या टाईपचे करायचे. त्याच्याच सिमिलर टाईपचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाणार आहेत. ओके, त्यानंतर एक 3 मार्क्ससाठी क्वेश्चन आला आहे, 2 नंबर्स डिफर बाय सो अँड सो. म्हणजे थोडक्यात एक वर्ड प्रॉब्लेम त्यांनी विचारलेला आहे फॉर 3 मार्क्स. ओके, जसे इथे काही वर्ड प्रॉब्लेम्स आहेत किंवा याच्या आधी जो एक्सरसाइज आहे प्रॅक्टिस सेट. बघा, प्रॅक्टिस सेटमधला ॲज इट इज क्वेश्चन आहे, प्रॅक्टिस सेट 1.5 मधला फर्स्ट क्वेश्चन हा त्यांनी ॲज इट इज विचारला होता. जुलै 23, 2-3 वर्ष होऊन गेलेले आहेत. या टाईपचे क्वेश्चन पुन्हा येऊ शकतात. ओके, ऑब्झर्व द फॉलोइंग फ्लो चार्ट अँड सॉल्व इट. एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, फ्लो चार्ट दिलेला आहे आणि तो तुम्हाला सॉल्व करायचा आहे. इथे वरती कुठेतरी फ्लो चार्ट आहे दिलेला, आपण बघूया सेम आहे का तोच. हा एक आहे, इथे वरती अजून एक फ्लो चार्ट आहे. सी, या टाईपचे फ्लो चार्ट्स आपल्या टेक्स्टबुकमध्ये ऑलरेडी दिलेले आहेत आणि त्या फ्लो चार्टच्या बेस्ट काय आहे तर ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ओके, आता हा एक फ्लो चार्ट आहे. ओके, इथे काहीतरी वेगळा फ्लो चार्ट आहे. 3x - 2y = 3. इथे इक्वेशन वेगळं आहे, इथं स्ट्रक्चर वेगळं दिलं आहे, इथे स्ट्रक्चर वेगळं दिलेलं आहे आणि आपल्याला ते सॉल्व करायचं आहे. ओके, सो याच टाईपचा ॲक्टिव्हिटी 2 इथे जी दिसते आपल्याला 15 नंबर पेजवरती, या टाईपचा आपण म्हणू शकतो की ॲक्टिव्हिटी 3 मार्क्ससाठी सुद्धा त्यांनी विचारलेली आहे. पुढे अगेन आला क्रॅमर्स रूल. हे क्रॅमर्स रूलचं जे इक्वेशन आहे हे कुठे आपल्याला दिसेल, हे आपल्याला दिसेल प्रॉब्लेम सेटमध्ये. सी, प्रॉब्लेम सेटमध्ये या टाईपचे क्वेश्चन्स आहेत. 4m - 2n, इथे त्यांनी दिलं आहे 4m + 6n. सो ऑब्व्हियसली काय दिसते आपल्याला, व्हॅल्यूज ज्या आहेत त्या चेंज केल्या जात आहेत, फक्त क्वेश्चनचा टाईप जो आहे तो सेम आहे. त्याच्यानंतर आहे ग्राफ आपल्याला राहायचा आहे आणि फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल फाउंड बाय द लाईन इंटरसेक्टिंग एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. पुढे खाली 4 मार्क्ससाठी मार्च 25ला रिसेंटली 4 मार्कला क्वेश्चन आलेला आहे. सेम ग्राफ पेपरवरती 2 लाईन ड्रॉ करायच्या, फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल. पुढं ड्रॉ द ग्राफ ऑफ इक्वेशन अँड टाईप द एरिया ऑफ ट्रायंगल. कुठल्या टाईपचा ट्रायंगल फॉर्म होतोय. त्याच्या खाली टँक कॅन बी फिल्ड बाय 2 टॅप्स इन 6 hours अँड स्मॉल टॅप वगैरे वगैरे. म्हणजे तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम्स विचारले जात आहेत 4 मार्क्ससाठी. वर्ड प्रॉब्लेम्समध्ये बघा, यातला कुठलाही वर्ड प्रॉब्लेम आतापर्यंत आलेला दिसला नाहीये. त्यानंतर 1.5 मधले एक वर्ड प्रॉब्लेम पहिला जो आहे हा फक्त आतापर्यंत दिसला, खालचे वर्ड प्रॉब्लेम्स दिसलेले नाही आहेत. याचा अर्थ हे जे वर्ड प्रॉब्लेम आहेत हे तुमचे काय असणार आहेत, हे तुमचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असणार आहेत. तुम्हाला प्रॅक्टिस करताना हे सगळे क्वेश्चन सॉल्व करायचे. यामध्ये व्हॅल्यू चेंज होऊन क्वेश्चन येऊ शकतो, व्हॅल्यू कुठला येतील वी डोंट नो. दुसरी गोष्ट, यामधला एकही क्वेश्चन सोडायचा नाही आहे. लिनियर इक्वेशनमध्ये तुम्हाला एवढंच करायचं. एवढं करण्यासाठी तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे 2 तास खूप झाले. म्हणजे 2 ते 2.5 तासामध्ये तुमचा लिनियर इक्वेशन पूर्ण टॉपिक हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कव्हर होतोय. कुठले कुठले पॉईंट कव्हर झाले, सिम्पल इक्वेशन सॉल्व करायचे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स वगैरे. दुसरी गोष्ट ॲक्टिव्हिटीज बघायच्यात. तिसरी गोष्ट क्रॅमर्स रूलचे क्वेश्चन 3 मार्क्ससाठी आलेले आहेत. चौथी गोष्ट ग्राफचे क्वेश्चन 4 मार्क्ससाठी आलेले आहेत. आत्तापर्यंत तो 1/y वगैरे जे आपण रिप्लेस करतो या टाईपचे क्वेश्चन्स, या टाईपचे क्वेश्चन्स सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन, हे आतापर्यंत दिसलेत का, नाही दिसलेले. यावर्षी येऊ शकतो का, येऊ शकतो. मग यामधले पण 1-2 क्वेश्चन सॉल्व करून बघा.
ओके, त्याचं सोल्युशन तुम्हाला समजेल कसं काढायचं ते. ओके, चलो नेक्स्ट टॉपिक आहे क्वाड्रेटिक इक्वेशन. आता क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये पुन्हा क्वाड्रेटिक इक्वेशनचा जर मी प्रॉब्लेम सेट बघितला, प्रॉब्लेम सेट 2, जे टाइप्स पॉईंट्स आहेत, आता तुम्ही हे सगळ्याची प्रॅक्टिस केलेली आहे, त्यामुळे त्यात काय मी जास्त डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये तरी जाणार नाही आहे. आपल्याला बघायचेत क्वेश्चन्स. MCQs मला दिसले इथे, आणि इथे आलेले MCQs. फ्रॉम द फॉलोइंग इक्वेशन विच वन इज द क्वाड्रेटिक इक्वेशन, हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. पहिलाच क्वेश्चन आहे, हाच ॲज इट इज विचारलेला आहे मार्च 25ला. विचार करा, मुलांनी जर विचार केला असता की चला प्रॉब्लेम सेट आपण एक्सरसाइजेस सॉल्व करतो, प्रॉब्लेम सेटकडे जातच नाही, प्रॉब्लेम सेटमधला पहिला क्वेश्चन त्यांनी ॲज इट इज टाकलेला आहे मार्च 25ला. कदाचित मार्च 26ला दुसरा क्वेश्चन ॲज इट इज येऊ शकतो, वी डोंट नो. ओके, सो बघा ॲज इट इज क्वेश्चन आलेला आहे, तुमच्यासमोर प्रूफ आहे. इफ 3 इज वन ऑफ द रूट ऑफ सो अँड सो फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. हा तुम्हाला MCQ मध्ये विचारलेला आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के, बघा इथे आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ केचा क्वेश्चन. ओके, थोडासा वेगळ्या टाईपचा आहे. इथे पण आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ एम. ओके, एवढेच MCQs आहेत. पुढे विच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन हॅज रूट 3 and 5. यातल्या पहिल्या कुठल्या क्वाड्रेटिक इक्वेशनचा रूट 3 and 5 आहे? बघा क्वेश्चन नंबर 5 जुलै 23ला आलेला क्वेश्चन बघा, आणि तिकडचा क्वेश्चन नंबर 5 बघा. ओके, ऑलमोस्ट एक्झॅक्टली सेम आहे, सगळे ऑप्शन सुद्धा सेम आहे. त्यानंतर वन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन विच इज नॉट अ क्वाड्रेटिक इक्वेशन, यापैकी क्वाड्रेटिक कुठलं नाहीये, हे बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन आणि तो हा क्वेश्चन एक्झॅक्टली सेम आहेत. सगळेच्या सगळे MCQ क्वाड्रेटिक इक्वेशन मधले कुठून आलेले आहेत? प्रॉब्लेम सेट मधले आले. 4 आलेले आहेत, राहिलेले अजून 4 आहेत. 4 करून जा. ज्याला खूपच भीती वाटते ना की सर मला हे सॉल्व्हच होणार नाही, कळणार नाही, जे 4 MCQ आहेत ना त्याचे उत्तर पाठ करून जा. ॲज इट इज ते क्वेश्चन जर आला तर तुमची लॉटरी लागली. ओके, पुढे 2 मार्क्ससाठी क्वेश्चन हे झाले MCQs. 1 मार्क्ससाठी सिंगल लाईन क्वेश्चन येत नाहीये. 2 मार्क्ससाठी काय? सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन युझिंग फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मेथड दिलेली आहे आणि त्या मेथडने तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे. ओके, सॉल्विंगच्या ॲज सच क्वेश्चन इथे प्रॉब्लेम सेटमध्ये तर नाही आहे, वरती तुम्हाला या टाईपचे क्वेश्चन दिसतील. त्यानंतर काय दिसतंय 2 मार्क्ससाठी? ॲक्टिव्हिटी आहे टू फॉर्म ए क्वाड्रेटिक इक्वेशन. रिसेंटली आलेली ॲक्टिव्हिटी आहे. ओके, एक फ्लोचार्ट टाईप ॲक्टिव्हिटी आलेली आहे. त्यानंतर परत नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? परत ॲक्टिव्हिटीज विचारलेली. इफ सो अँड सो इज द अल्फा अँड बीटावरती ॲक्टिव्हिटी आहे. 4 व्हॅल्यू तुम्हाला प्लेस करायच्यात. बघा म्हणजे 2 मार्क्ससाठी क्वाड्रेटिकमध्ये काय येतंय हो? क्वाड्रेटिकमध्ये सिंपल क्वेश्चन येत आहेत, क्वाड्रेटिकमध्ये ॲक्टिव्हिटी येत आहेत. फॅक्टरायझेशन मेथड पुन्हा आली ॲक्टिव्हिटी. त्याच्या खाली क्वेश्चन नंबर 7 पुन्हा आली ॲक्टिव्हिटी. या सगळ्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये सॉल्व एक्झाम्पलमध्ये किंवा एक्सरसाइजेसमध्ये मिळून जातील. बघा ॲक्टिव्हिटीवरती जर क्वेश्चन येतोय 2 मार्क्ससाठी म्हणजे क्वाड्रेटिकमध्ये मला कशावरती भर द्यायचा? ॲक्टिव्हिटीवरती भर द्यायचा. तुम्हाला तर वाटते ना सर अवघड जातात, या टाईपचे क्वेश्चन्स आम्हाला समजत नाहीत, सोडून द्या, नो प्रॉब्लेम. आपल्याला इझी, मीडियम आणि हार्ड या सिक्वेन्सने जायचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं इझी, मीडियम, हार्डमध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन. समजा एखाद्याला अवघड जातोय टॉपिक, इट्स ओके. ते अवघड जाताना तुम्हाला ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत 2 मार्क्सच्या ह्या तुम्ही करू शकता. 2 मार्क फिक्स झाले. MCQs ॲज इट इज आलेले टेक्स्टबुकमधले ते तुम्ही करू शकता. 1 मार्क फिक्स झाला. विचार करा ना, 3 मार्क फिक्स झाले. ओके, अजून येऊन किती येतील तुम्हाला? अजून 3 मार्काचा किंवा 4 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो. ओके, 3 मार्काचा एक आलेला आहे, 4 मार्काचा एक आलेला आहे, 7 मार्क अजून आहेत. त्यामध्ये सुद्धा बघा मेथड बघा कशी विचारलेली आहे. 2 मार्क्ससाठी ॲनालिसिस कशाला म्हणतात क्वेश्चन पेपरचं? तर ह्याला म्हणतात. 2 मार्क्ससाठी कुठल्या मेथडनी क्वेश्चन आलाय? फॅक्टरायझेशन मेथडने आलेला आहे. ओके, 3 मार्क्ससाठी कुठल्या टाईपनी मेथड आलेला आहे? फॉर्म्युला मेथडनी क्वेश्चन आलेला आहे. फॉर्म्युला मेथडनी फक्त काय चेंज होणार आहे? तुमच्या ABCच्या व्हॅल्यू चेंज होणार आहेत, इक्वेशन चेंज होणार आहे. फॉर्म्युला जो आहे -b + -√b² - 4ac/2a सेम फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला लिहिला तरी तुम्हाला फॉर्म्युलाचे मार्क्स मिळणार आहेत. व्हॅल्यू पुट करा, व्हॅल्यूचे मार्क्स मिळणार आहेत. इन केस कॅल्क्युलेशन रॉंग झाले तर शेवटच्या आन्सरचं मार्क फक्त जाणार आहे. 3 मार्कांसाठी मला काय दिसतंय? फॉर्म्युला मेथड दिसतीये. त्यानंतर 4 मार्क्सचा क्वेश्चन. 4 मार्क्सच्या क्वेश्चनमध्ये बघा काय आहे? फाइंड द व्हॅल्यू ऑफ m इफ द क्वाड्रेटिक इक्वेशन सो अँड सो इज गिवन. त्यानंतर 2 क्वेश्चन आहेत जे की थिअरी क्वेश्चन दिलेले आहेत. ओके, यामध्ये तुम्हाला दिसेल हा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 ॲज इट इज मार्च 25ला येऊन गेलेला आहे. m-12 x² वगैरे वगैरे हॅज रिअल अँड इक्वल रूट्स. हे त्यांनी डायरेक्टली m दिलेलं आहे. दुसरी गोष्ट इन महिला बचत गट वगैरे हा क्वेश्चन दिसतोय का इथे कुठे? यामध्ये तर नाही आहे. एक्सरसाइजेसमध्ये चेक करूयात एकदा. ओके, एक्सरसाइजमध्ये सुद्धा हा क्वेश्चन दिसत नाही आहे. हे बघा सॉल्व केले जे क्वेश्चन आहेत ॲप्लिकेशनचे ते सुद्धा थोडेसे आपल्याला पाहायचेत. या क्वेश्चनवरती सुद्धा बेस्ट ॲज इट इज किंवा व्हॅल्यूज चेंज करून क्वेश्चन जे आहेत ते येऊ शकतात. ओके, त्यानंतर सम ऑफ 2 रूट्स
5 अँड क्यूब इज 35. बघा 3 नंबरचा क्वेश्चन कुठे आहे, क्वेश्चन नंबर 9. लक्षात येते का तुमच्या? क्वेश्चन नंबर 8 ॲज इट इज आला, क्वेश्चन नंबर 9 ॲज इट इज आला. पुढे आता तुम्ही काय करणार, क्वेश्चन नंबर 10 करा, तो येण्याचे चान्सेस जास्त आहेत. क्वेश्चन नंबर 11, 12 हे सोल्युशन बघा. ज्याचा पूर्ण टॉपिक प्रॉपर झालेला आहे त्यांनी या स्टारवाल्या क्वेश्चन्सला जा. ह्याला हॉट्स क्वेश्चन म्हणतात, म्हणजे हायर ऑर्डर थिंकिंग स्किल टाईपचे क्वेश्चन आहेत. यामध्ये कुठलाही क्वेश्चन चेंज होऊन पण येऊ शकतो. क्वाड्रेटिकमध्ये आपण ॲनालिसिस काय सांगतोय आता, फॅक्टरायझेशन मेथड 2 मार्क्ससाठी, ॲक्टिव्हिटी 2 मार्क्ससाठी, MCQ टेक्स्टबुकमधलेच, फॉर्म्युला मेथड 3 मार्क्ससाठी आणि राहिलेले थोडेसे हाय लेवलचे क्वेश्चन्स 4 मार्क्ससाठी. ओके, झाला क्वाड्रेटिक इक्वेशन. पुढे ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनकडे जाऊयात आता. ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये बघा, रिव्हिजन करताना शेवटच्या फेजमध्ये क्वेश्चन्स कसे सॉल्व करायचे, शेवटच्या फेजमध्ये कशावरती भर द्यायचा, हे तुम्हाला या व्हिडिओवरून, या ॲनालिसिसवरून समजतंय. कुठेच आपल्याला फापट पसारा करत बसायचा आहे, सगळे एक्झाम्पल सॉल्व करत बसायचे, सगळेच प्रॅक्टिस करत बसायचे असं नाही आहे. याला थोडीशी स्मार्ट मेथड म्हणतात. स्मार्ट मेथड यूज करून आपला वेळ, आपलं जे काही मेहनत आहे ही आपण कमी करू शकतो. ओके, ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये बघा, प्रॉब्लेम सेट समोर आहे, MCQज आहेत. यामध्ये बघा MCQ मधले क्वेश्चन्स आणि यामधले क्वेश्चन्स आपण बघू शकता. फॉर अँड गिवन AP T7 दिलेला आहे 4, D दिलेला आहे -4, फाइंड आउट A. 4 नंबरचा क्वेश्चन ॲज इट इज आला होता मार्च 24 मध्ये. कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. कॉमन डिफरन्सचा क्वेश्चन इथे एक सिक्वेन्स दिलेला आहे. कॉमन डिफरन्सचा ॲज इट इज क्वेश्चन नाही आहे, पण तो सिम्पल फॉर्म केलेला आहे. फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 3, सम ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 3. हे बघा क्वेश्चन नंबर 8 आहे, तो ॲज इट इज आलेला आहे. फॉर गिवन AP, A इज 3.5, D इज 0. बघा क्वेश्चन नंबर 5 आहे, मार्च 23 मध्ये ॲज इट इज आला होता. परत MCQजमध्ये आपल्याला काय दिसतंय, ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनचे MCQ कुठून आलेले आहेत, तर टेक्स्टबुकच्याच प्रॉब्लेम सेट 3 मधून आलेले आहेत. 3 आतापर्यंत 4 येऊन गेलेले आहेत, त्यापैकी 3 टेक्स्टबुकमधले होते. टेक्स्टबुकमध्ये आहे टोटल 10 MCQ. राहिलेले MCQ करून जा, प्रॅक्टिस करा. व्हॅल्यू जर चेंज झाल्या तर सॉल्व करा, व्हॅल्यू जर ॲज इट इज आल्या पाठ करून जा उत्तर. ज्याला अगदीच अवघड जाते त्यांना सिम्पल आहे, जास्त यात काही रॉकेट सायन्स नाही आहे. पुढे 1 मार्क्ससाठी बघा कुठल्या टाईपचे क्वेश्चन येत आहेत. फाइंड द फर्स्ट टर्म ऑफ गिवन सिक्वेन्स. एक इक्वेशन दिलेला आहे, त्याची फर्स्ट टर्म तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. वरती एक्सरसाइजेसमध्ये या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला मिळून जातील. नेक्स्ट 2 टर्म्स ऑफ AP, फाइंड द कॉमन डिफरन्स. सिम्पल एका लाईनमध्ये 1 मार्कचे क्वेश्चन असतात. 2 मार्कमध्ये काय आहे बघा, फाइंड 19 टर्म ऑफ फॉलोइंग AP. रिपीट झाला आहे क्वेश्चन. द फर्स्ट टर्म A इज इक्वल टू 8, कॉमन डिफरन्स इज गिवन, राईट अँड AP. AP फॉर्म करण्याचे क्वेश्चन बघा, राईट AP, फाइंड द 19 टर्म, राईट AP, या टाईपचे क्वेश्चन्स हे आपल्याला इथे दिसत आहेत. त्यानंतर 2 मार्क्स झाले. 3 मार्क्सचा एकही क्वेश्चन AP मध्ये येत नाही आहे. याचा अर्थ 3 मार्क्ससाठी कुठलाही पेपर तुम्ही काढून बघा, 3 मार्क्ससाठी कुठल्या टॉपिकमधले क्वेश्चन आलेले आहेत. मगाशी आपण बघितलं लिनियर इक्वेशनचे आलेले होते, मगाशी आपण बघितलं फॉर्म्युला मेथड आली आहे क्वाड्रेटिकमधले. ह्याचा अर्थ 3 मार्क्ससाठी आपल्याला तेच टॉपिक प्रॉपरली करायचे आहेत. यामध्ये 3 मार्क्सचा क्वेश्चन येत नाही आहे, ह्याचा अर्थ यामध्ये जास्त 3 मार्क्सचा टेन्शन घ्यायचं नाही. पुढे बघा, इफ P टाइम द P टर्म्स इज ऑफ AP इज इक्वल टू Q टाइम द Q टर्म. या टाईपचा क्वेश्चन आपल्याला एक्सरसाइजमध्ये पण दिसेल आणि जे प्रॉब्लेम सेट आहे यामध्ये पण दिसेल. हा क्वेश्चन आय थिंक ॲज इट इज एक्सरसाइजमधलाच आहे. आपण जरा शोधूयात क्वेश्चन. हा बघा, समवाले क्वेश्चन्स इथे पण आहेत वरती, एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी पण इथे दिलेल्या आहेत. P टाइम द P टर्म या टाईपचा क्वेश्चन बघूयात. अदरवाईज याच क्वेश्चनची प्रॅक्टिस आपण केली पाहिजे. ठीक आहे, मला काय सापडत नाही आहे, आपण नंतर एकदा डिटेलमध्ये बघा. ट्वेल्व नंबरचा क्वेश्चन आहे, हा थोडासा सिमिलर आहे. ओके, हा क्वेश्चन जर येऊन गेलेला आहे, हे बघा 13 नंबरचा क्वेश्चन. ओके, तोच आहे हा, फक्त P आणि Qच्या ऐवजी इकडे M आणि N दिलेला आहे. दिसताना वाटतं रे किती टफ क्वेश्चन आहे, पण ॲक्च्युली तो कुठला आहे, तो टेक्स्टबुकमधलाच क्वेश्चन आहे. त्यानंतर द फर्स्ट टर्म्स ऑफ AP Q प्लस R मायनस 2P. ओके, या टाईपचा क्वेश्चन इथे दिसतोय का कुठे, या टाईपचा क्वेश्चन आहे हा. ओके, याच टाईपचा क्वेश्चन आहे, फक्त P प्लस R त्याऐवजी A प्लस C आहे तिथे. 2 इंटू Q मायनस P च्या ऐवजी 2 इंटू B मायनस C, म्हणजे 13 नंबरचा क्वेश्चन ॲज इट इज आलेला आहे. ओके, त्यानंतर 11 नंबर 13 नंबर दोन्ही क्वेश्चन आपल्याला इथे दिसत आहेत. सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ 5 कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स इज गिवन. सम ऑफ द स्क्वेअर्स दिसतोय का, सम ऑफ द स्क्वेअर्स कुठे आहेत,
नाही आहे. ओके, थोडासा हा आय थिंक नवीन क्वेश्चन आहे. आता यामध्ये 4 मार्कचे क्वेश्चनसुद्धा प्रॉब्लेम सेटमधून आलेत. मग प्रॉब्लेम सेटमधले राहिलेले क्वेश्चन जे आहेत हे क्वेश्चन्स करा. या क्वेश्चनच्या बेस्ट क्वेश्चन तुमच्या एक्झरसाइजमध्ये एक्झाममध्ये येऊ शकतात. ओके, अल्जेब्रा PYQज आपण पाहतोय. तर अल्जेब्रा PYQ मधला पुढचा जो टॉपिक आहे फायनान्शियल प्लॅनिंग, ह्याचे PYQज आपण बघूयात. हे कसे आलेले आहेत, कुठून क्वेश्चन्स विचारलेले आहेत. आतापर्यंत जे आपण बघितलं यामध्ये सगळेच्या सगळे क्वेश्चन्स हे मोस्टली प्रॉब्लेम सेटमधून विचारले जात आहेत जास्तीत जास्त. त्यामुळे प्रॉब्लेम सेटवरती तुम्हाला भर देणं हे गरजेचं आहे. आता प्रॉब्लेम सेट 4 जर आपण बघितला फायनान्शियल प्लॅनिंगचा 4A आणि 4B, तर त्यातला 4A मध्ये तुम्हाला MCQs दिसतील. यामध्ये बघा आत्तापर्यंत एकच MCQ आलेला आहे. इन द फॉर्मॅट ऑफ GSTIN देर आर सो अँड सो न्यूमेरिकल्स, अल्फा न्यूमेरल्स. मार्च 24 मध्ये आला होता. याचा आन्सर ॲज इट इज जे आहे ते पाठ करून टाका. यामध्ये हा क्वेश्चन तुम्हाला कुठे दिसणार नाही, थोडासा वेगळा होता. हे जे आहे 5 नंबरचा क्वेश्चन बघा, यामध्ये किती अल्फा न्यूमेरिकल्स आहेत यावरतीच हा क्वेश्चन बेस्ट होता. बाकीचे क्वेश्चन्स अजूनही आलेले नाही आहेत आणि त्यावरती विचारण्याचे चान्सेससुद्धा कमी आहेत, कारण त्यानंतर एकही क्वेश्चन आपल्याला दिसला नाही फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये. ओके, तरीसुद्धा हे जे राहिलेले क्वेश्चन आहेत हे बघून घ्या. 1 मार्कमध्ये हाऊ मेनी अल्फा न्यूमेरिकल्स आर देअर इन द फॉर्मॅट ऑफ GSTIN. ज्यांनी हा MCQ प्रिव्हियस केलेला होता त्याला हा क्वेश्चन आरामात येणार आहे. फेस व्हॅल्यू ऑफ शेअर आणि सर्टन व्हॅल्यू ऑफ CGST 1 मार्कसाठीचे क्वेश्चन्स हे त्यांनी विचारलेले आहेत. यानंतर 2 मार्क्ससाठी बघा काय आहे, 2 मार्क्ससाठी काय आले. एक सिंपल क्वेश्चन आलेला आहे ब्रोकरेजवरती, ॲक्टिव्हिटी आलेली आहे, फेस व्हॅल्यू वगैरे. त्यानंतर पुढं एक क्वेश्चनच आलेला आहे 1 by 1, इनपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्स क्रेडिट किती असेल, GST वगैरे. पुन्हा 4 नंबरला काय विचारलेलं आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. टेबल कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला विचारलेला आहे बेस्ड ऑन कशावर आहे हा, फेस व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यूवरती. ओके, म्हणजे तुम्हाला थोडक्यात शेअर्सवरती हे टेबल फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन जे आहेत हे विचारलेले आहेत. सी या प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्हाला या टाईपचे क्वेश्चन दिसतील. 100, 10 वगैरे ह्या सिमिलर क्वेश्चन आहे. एक रो फक्त यामध्ये खाली ॲड झालेली आहे. हा क्वेश्चनसुद्धा वरचा जो आहे तो सिमिलर आहे त्याचाच. ओके, आणि मोस्टली जे क्वेश्चन्स आहेत हे कशा टाईपचे क्वेश्चन्स आहेत, हे वर्ड प्रॉब्लेम्स आपल्याला दिसतील. कोरिअर सर्व्हिस एजंटनी किती चार्ज केलं, त्याच्यावरती किती GST त्याला भरावा लागला वगैरे वगैरे, एक्झरसाइजमधले किंवा प्रॉब्लेम सेटमधले या टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला करायचे आहेत. ओके, पुढे 2 मार्कासाठी ॲक्टिव्हिटी फिल इन द ब्लँक्स टेबल टाईपचे. 3 मार्क्ससाठी काय आहे, मिस्ट्री माणिकलाल हॅज परचेस सो अँड सो. पुन्हा काय आहे, ही ॲक्टिव्हिटी आहे 3 मार्क्ससाठी. त्यानंतर 2 नंबरला GST वरती काय आहे, पुन्हा ॲक्टिव्हिटी आहे 3 मार्क्ससाठी. आणि त्याच्यानंतर एक क्वेश्चन आलेला आहे सिंपल. त्यानंतर पुन्हा क्वेश्चन नंबर 4 हा काय आहे, ही पुन्हा एक ॲक्टिव्हिटी आहे. बघा आपल्याला 3 मार्क्ससाठी काय येत आहेत, तर आपल्याला ॲक्टिव्हिटी विचारल्या जात आहेत. टेबल कंप्लीट करा, फिल इन द ब्लँक्स करा, या टाईपचे क्वेश्चन 3 मार्क्ससाठी येतात. मग 3 मार्क्ससाठी इथे काथ्याकूट करायची गरज आहे का, इथे डोकं आपल्याला जास्त हे करायची इन्व्हेस्ट करायची गरज आहे का, नाही आहे. आपल्याला जर ॲक्टिव्हिटी विचारतायत तर तुमचा फोकस कशावरती असला पाहिजे, यामध्ये ॲक्टिव्हिटीवरती असला पाहिजे. पुढे 4 मार्कच्या क्वेश्चन्समध्ये काय आहे, अ फार्मर बॉरो सो अँड सो रिपे विथ द इंटरेस्ट ऑफ सो अँड सो, हे त्यांना क्वेश्चन आहे. ओके, हे जे क्वेश्चन्स आहेत हे आय डोंट थिंक फायनान्शियल प्लॅनिंगमधले आहेत. ओके, 3 मार्क्सच्या ॲक्टिव्हिटीनंतर हे जर आपण पाहिलं हे क्वेश्चन्स ॲक्च्युली फायनान्शियल प्लॅनिंगमधले नाही आहेत. म्हणजे 4 मार्क्ससाठी ॲज सच क्वेश्चन फायनान्शियल प्लॅनिंगवरती येत नाही आहेत. फायनान्शियल प्लॅनिंगवरती मॅक्झिमम तुम्हाला फोकस कशावरती करायचा आहे, तुम्हाला फोकस करायचा आहे ॲक्टिव्हिटीवरती. त्यानंतर आहे नेक्स्ट टॉपिक आपला प्रोबॅबिलिटी. सगळ्यात सिम्पल, सर्वांचा आवडता, मोस्ट स्कोरिंग टॉपिक मॅथमॅटिक्समधला कुठला असेल तर तो आहे प्रोबॅबिलिटी. आता प्रोबॅबिलिटीमध्ये बघा MCQ ऑलमोस्ट एव्हरी इयर आलेला आहे. विच नंबर कॅनॉट रिप्रेझेंट प्रोबॅबिलिटी. फर्स्ट क्वेश्चन, विच नंबर कॅनॉट रिप्रेझेंट प्रोबॅबिलिटी. 2 कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली, यामध्ये हा दिसत नाही आहे. N of A N of P दिलेला आहे, हा इथे तुम्हाला खाली क्वेश्चन 5 नंबरला दिसेल. म्हणजे याचे MCQs कुठून आलेले आहेत, प्रोबॅबिलिटीचे सुद्धा MCQ आलेले आहेत आपल्या प्रॉब्लेम सेटमधून, आपल्या टेक्स्टबुकमधून. त्यानंतर 1 मार्कचे सिंपल क्वेश्चन विचारलेले आहेत. 2 मार्क्ससाठी काय आहे, 2 मार्क्ससाठी एक ॲक्टिव्हिटी आली होती आणि एक सिंपल क्वेश्चन आलेला होता. 3 मार्क्ससाठी सुद्धा काय विचारलेलं आहे, ॲक्टिव्हिटी विचारली आहे आणि इव्हेंट बेस्ड क्वेश्चन्स आपल्याला
आलेले आहेत. यामध्ये त्या टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला दिसतील. ते क्वेश्चन्स आपल्याला त्या क्वेश्चन्सची प्रॅक्टिस ही मॅक्झिमम करायची. बघा पुन्हा एकदा काय आली, ॲक्टिव्हिटी आली, कमिटी फॉर्मेशन वगैरे वगैरे. त्यानंतर आहे स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्सवरती आपला वेगळे व्हिडिओज आपले अवेलेबल आहेत रिव्हिजनचे. MCQजमध्ये बघा, MCQमध्ये कुठला MCQ आला आहे का, नाही आलेला. 1 मार्क्सचा क्वेश्चन आहे, तो आपल्याला मीन टाईमसाठी विचारलेला आहे. टेबल फॉर्मॅटमध्ये आपल्याला ऑलरेडी डेटा जो आहे हा दिलेला आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला 2 मार्क क्वेश्चन, 3 मार्क क्वेश्चन. 3 मार्कमध्ये काय आलं आहे, 3 मार्कमध्ये पाय चार्ट हा विचारलेला आहे. जनरल प्राइजेस ऑफ सो अँड सो, फाइंड द मीडियन. पुन्हा पाय चार्ट आला. त्यानंतर आपल्याला काय विचारलं, ॲक्टिव्हिटी विचारलेली आहे. ॲक्टिव्हिटीमध्ये काय फाइंड आउट करायचं आहे, मोड फाइंड आउट करायचं आहे. मीन असो, मोड असो, मीडियन असो, 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन्स विचारले जात आहेत. ओके, डिटेलमध्ये क्वेश्चन तुम्हाला PDF मध्ये मिळून जातील. बघा पुन्हा हिस्टोग्राम एक विचारलेला आहे जुलै 23मध्ये. मीन टाईम विचारला होता डायरेक्ट मेथडने. मेथड जर मेन्शन केली असेल आपला मीन मोड मीडियनचा व्हिडिओ असेल किंवा हिस्टोग्रामचा व्हिडिओ असेल, त्यामध्ये चेक करा. त्यात मी सांगितलेलं होतं की तुम्हाला जर मीनच्या बाबतीत मेथड जर विचारली नसेल, तुम्ही कुठलीही मेथड यूज करू शकता. त्यामध्ये 3 मेथड ज्या आहेत त्यापैकी बाबा तुम्हाला जी कम्फर्टेबल आहे, फॉर एक्झाम्पल स्टेप डेव्हिएशन मेथड असेल, कुणाला डायरेक्ट मेथड आवडते, कुणाला लास्टवाली मेथड जी आहे ती जास्त युजफुल वाटते किंवा इझी वाटते. जी मेथड तुम्हाला वाटते इझी आहे त्या मेथडने करा. इन केस इफ मेथड इज नॉट मेन्शन, मेथड जर तुम्हाला मेन्शन केलेली असेल ॲज मीन असो किंवा स्टेप डेव्हिएशन किंवा डायरेक्ट मेथड, तर तीच मेथड तुम्हाला वापरावी लागते. डेटा जर मोठा असेल तर त्यासाठी स्टेप डेव्हिएशन लास्टवाली किंवा ॲझ्युम्ड मीन ही फायदेशीर असते. त्यामध्ये वेळ आपला वाचतो. बघा मीडियन विचारलेला आहे, मीडियन ऑफ द डेटा. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपल्याला विचारलेला आहे फ्रॉम द हिस्टोग्राम. पाय चार्ट सुद्धा आपल्याला विचारला आहे. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणजे सगळे जे काही ड्रॉ करण्याचे क्वेश्चन्स आहेत, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन असेल, पाय चार्ट असेल किंवा हिस्टोग्राम असेल, हे किती मार्कांसाठी आपल्याला विचारलेले दिसत आहेत. हे सगळे क्वेश्चन आपल्याला इथपर्यंत 3 मार्कचे क्वेश्चन्स होते. हे क्वेश्चन सुद्धा 3 मार्कमध्ये आहेत आणि 4 मार्कमध्ये सुद्धा आपल्याला या टाईपचे क्वेश्चन दिसत आहेत. म्हणजे 4 मार्कमध्ये आपल्याला ड्रॉ करण्याचे जे काही क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन आपल्याला इथे दिसतील. सो अल्जेब्रामध्ये ही PDF बघायची. अल्जेब्रामध्ये आता सर मी काय करू, तुम्हाला सगळे क्वेश्चन दिलेले आहेत. कुठल्या टाईपचे क्वेश्चन करायचे, ह्या टाईपचे क्वेश्चन बघायचे. ते शोधायचे कुठं, टेक्स्टबुकमध्ये. टेक्स्टबुकमधल्या पण कुठे, प्रॉब्लेम सेटमध्ये. आणि प्रॉब्लेम सेटमधून ते क्वेश्चन्स आपल्याला करायचे आहेत. काही क्वेश्चन इथं असे दिसतील जे प्रॉब्लेम सेटमध्ये नाही आहेत, इट्स ओके, ते एक्झरसाइजमध्ये असतील किंवा ते सॉल्ड क्वेश्चनमधले सुद्धा ॲज इट इज कधी कधी विचारलेले आहेत. या प्रकारे तुम्हाला अल्जेब्राचा या दिवसांमध्ये स्टडी करायचा आहे. लक्षात घ्या, याच्या बाहेर एवढं जरी तुम्ही क्वेश्चन्स केले तरी आउट ऑफ 40 तुमचे मिनिमम 30 मार्क्स कुठे गेलेले नाहीत. आउट ऑफ 40 म्हणतोय मी, आउट ऑफ 40 मिनिमम 30 मार्क्स तुमचे कुठेही गेलेले नाहीत. इंटरनल 20 आहे, इथं तुम्हाला 40 आउट ऑफ 40 30 मिळाले. 50 मार्क्स तुमच्या मॅथ्समध्ये असेच झाले. ओके, जॉमेट्री आहे, जॉमेट्रीचा वेगळा व्हिडिओ आपण बनवतोय. तर जॉमेट्रीमध्ये पण असेच तुम्हाला 25 to 30 मार्क्स मिळून जातील. तुम्ही आरामात 85 अबोव मॅथ्समध्ये जाऊ शकता. ओके, ही मेथड असते अभ्यास करण्याची. या प्रकारे अभ्यास केला तर कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त स्कोर मित्रांनो आपला येणार आहे. ओके, विश यू ऑल द बेस्ट.